आणि ना मला एक मूर्ती ना तो खूपच आवडली, मस्त झोपाळ्यावर बसले आणि ते थोडं नाही म्हणजे जास्तच युनिक आहे. म्हणजे आपण मयूरच्या इथे आलेलो आहे आणि त्याच्या इकडे इतके गणपती बाप्पा आहेत ना, काय विचारू नका. तुम्हाला ना मी एक तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. मस्त सुरुवात झाली आहे आपल्या ह्या ब्लॉगला. आणि आपण आता आलोय कुठे? आपण आलो आहे चेंबूरला, म्हणजे मयूर कला केंद्र. आणि माझ्या मागे बघता सोसायटी आहे, पण आम्ही ब्लॉगला इथून सुरुवात केली आहे. तर आपण काय करूया, आतमध्ये जाऊया आणि तुम्ही फक्त बघत राहा तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. तर मस्तपैकी आपल्या समोर आहे गणपती बाप्पा. आणि ना तुम्हाला इथे ना इतके गणपती बाप्पा बघायला मिळतील ना, ते पण वेगवेगळ्या रूपामध्ये. आणि फक्त बघत राहतील, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता जिथे पाहावं तिथे गणपती. आणि मी बघतोय माझ्या डोळ्यासमोर इतके सारे गणपती बाप्पा आहे ना, कुठे बघू ना कुठे नाही असंच होतंय. आणि खरोखर खूप मस्त मस्त गणपती बाप्पा आहे. आता कसं आपण आतल्या साईडमध्ये आहोत, तुम्हाला मी एक एक गणपती बाप्पा दाखवेन. आणि ना काही गणपती बघितलेत ना ते तर तुम्ही नक्कीच बघा. आहा, इतके सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहे ना. आणि बघा ना इथे किती सुंदर सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे. तर डायमंड वर्कचे पण मी तुम्हाला काही दाखवणार आहे. तर हा ब्लॉगमध्ये ना फुल मजा येणार आहे आणि तुम्हाला खूप बरं वाटणार आहे. हा ब्लॉग तुम्ही खूप एन्जॉय करणार आहे. माझा जास्तीत जास्त प्रयत्न आहे तुम्हाला इन डिटेलमध्ये दाखवायचा. आणि इथून बघा, इथून सुरुवात होते गणपती बाप्पाची. आणि गणपती बाप्पा बघा किती मस्त मस्त आहेत ना. फेटे पण बघा ना असे वेगवेगळ्या पद्धतीचे फेटे आहेत. आणि हे जे धोतर वगैरे नेसवलंय, ही शॉल वगैरे आहे, पहा सुंदर वाटतात ते. फक्त बघत राहावं. इकडे पण आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे. आणि ना मला एक मूर्ती ना तो खूपच आवडली, मस्त झोपाळ्यावर बसले आणि ते थोडं नाही म्हणजे जास्तच युनिक आहे. तर आता आपण ना ते बघायला जाऊया पहिला, कारण की ते बघतील ना तुम्ही, आहा तुम्ही खुश होतील आणि तुमचं मन प्रसन्न होईल ते बघून. तर या माझ्यासोबत, तुम्हाला मी दाखवतो. आपण मेन ठिकाणी जाऊया. या हा पण काय मस्त वाटतं ना. ॲक्च्युली सिम्पल आहे, मस्तपैकी याला फेट आहे आणि असं थोडा फुलांचा ना गजरा टाईप केलेला आहे. आहा, आणि धोतर वगैरे बघ, सिम्पल डायमंड वर्क आहे आणि इतकं छान वाटतंय ना. आणि इथे स्वामी समर्थांच्या रूपात पण आहे, श्री स्वामी समर्थ. हा बघा, हा दाखव, हा दाखव. तर हा ऍक्च्युली रेडी आहे गणपती. आणि याला बघा झोपाळा वगैरे आणि मागे ना बबल्स वगैरे, म्हणजे थोडाफार वेगळं असं डेकोरेशन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कृष्ण रूपात आहे आणि ते पण बघा ना फुलांचा असा झोपाळा वगैरे आहे. बघायला मूर्तींना भारी वाटतंय. मागे पाणी पण मस्त वाटतं ना. हो ना. आणि हा असा झोपाळा दाखव कसा हलतोय. सही. हा एक मला ना युनिक वाटलं एकदम. तर हा पूर्ण बाहेरचा सेक्शन आहे. इथे पूर्ण ह्या मूर्त्या लावल्या आहेत आणि इथून आहे मेन एंट्री. आणि ही जी तुम्हाला म्हणालो ना, ही ती मूर्ती आहे जी पूर्ण सेटमध्ये आणि थोडासा वेगळा आहे जातेमध्ये. म्हणजे बघा ना, तुम्ही जर बघतील ना तर मागे तुम्हाला ना असं पाळणा दिसत असेल आणि पाळण्यावरती ना श्रीकृष्ण रूपात ही गणपती बाप्पाची मूर्ती. आणि जर मागे जर तुम्ही बघतील ना तर बघा असे बबल्स वगैरे पाणी, म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं डेकोरेशन. आणि पूर्ण हा रेडीमेडच सेट आहे. सही वाटतं, काहीतरी जरा वेगळं आणि युनिक वाटते बघायला. ही बघ मोरावरची, ही बघ ही एक मोरावरची पण मूर्ती आहे. आणि हा इकडे बघ, इकडे हा दोन दगडूशेठ हलवाई रूपातला. हा दोन इथे जरा काम बाकी आहे, पण ही पूर्ण रेडी आहे.
बघ ना काय वाटतं, एकदम क्लोजअप घे. सही आहे ना. आयुष्य बघून असं म्हणजे असं वाटतं ना फक्त बघत राहावं. आणि इथे आहेत आपले उंदीर मामा, हातात लाडू वगैरे घेतलेला आहे, पिवळं पितांबर आहे, मस्तपैकी शॉल वगैरे आहे आणि असं डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे. इकडे पण आहेत मूर्त्या. आणि ना थोडंफार डायमंड वर्क पण बघूया, या माझ्यासोबत. बघा समोर पण एक बघा ना बाल गणेश आहे, छोटासा गणपती बाप्पा आणि तिथे पण त्याला सोहळं वगैरे नेसवण्याचं काम सुरू आहे. सुंदर आहे ना मूर्ती. सो मित्रांनो, तुम्हाला डायमंड वर्क आणि ते मी बाकीच्या गोष्टी तर दाखवतोच आहे पुढे, पण जाता जाताना मला ही एक सुंदर अशी गणेशाची मूर्ती दिसली. आहा, पूर्ण गोल्डन रूपात आहे. म्हणजे तुम्ही जर फेटा बघतील ना, हा फेटा आहे, हा पण पूर्ण असा गोल्डनमध्ये आहे आणि दागिने तर ते गोल्डनमध्ये असतातच, पण ह्याची शॉल बघा आणि हे सोळ बघा, हे पण पूर्ण गोल्डन आहे. आणि ह्या ज्या मिऱ्या आहेत ना त्या काय वाढतात आहे. आता ॲक्च्युली तुम्हाला कॅमेरामध्ये नीट कळणार नाही, पण जर तुम्ही प्रत्यक्षात बघतील ना, इतकी सुंदर आहे ना, एक नंबर. ना तर तिथून गेट आणि गेटच्या आतमध्ये आला ना तर तुम्हाला मी तो झोपाळ्यावरचा जो कृष्ण रूपात जो गणपती बाप्पा होता झोपाळ्यावर बसलेला, तर तो तुम्हाला दाखवला मी. आणि तिथून करत करत आपण सर्व गणपती वगैरे पाहत आलो. आणि इथे बघा असे सेक्शन आहेत, इकडे सर्व मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. म्हणजे जर तुम्ही जर तिकडे बघतील ना त्या साईडला, तर त्या साईडला आहे ना सगळं वर्क होतं. म्हणजे तिथे गणपती बाप्पाला धोतर वगैरे जे पण काही हे जे तुम्ही बघता ते सोहळं नेसवणं, दागिने वगैरे, रंगकाम, डोळे वगैरे जे काय असेल ना ते सगळं त्या साईडला काम चालू आहे. आणि ह्या सर्व मूर्त्या अशा इथे रेडी आहेत. सोहळा म्हणा किंवा जे काही कलर्स वगैरे आहेत ना ते तुम्हाला बघूनच समजत असेल की किती भारी अशी कलर टोनिंग आहे. आणि तुम्ही इथे बघतील ना म्हणजे अशी ना तुम्हाला फेट्यांची अशी ना वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने फेटे घातलेले आहेत. आता हीच एक मूर्ती बघा, मग अशी आपण गोल्डनमध्ये एक मूर्ती बघितलेली, म्हणजे पूर्ण गोल्डनच होतं. म्हणजे फेट्यापासून सोहळ्यापासून ते सगळंच गोल्डन होतं. तशीच ही एक मूर्ती बघा, किती सिंपल सोबर कलर आहे बघा, लाईट नारंगी कलर आहे. आणि वरती जो फेटा आहे तो पण एकदम लाईट नारंगीमध्ये आहे. इथे हिरव्या ह्याच्यामध्ये आहे. वाव, बघा ना कलर कॉम्बिनेशन किती छान आहे. लाईट आहे, परत डार्क शेड आहे, पुन्हा डार्क शेड आहे आणि पुन्हा डार्क आहे आणि लाईट आहे. म्हणजे असं कॉम्बिनेशन आहे. तर ही पण मूर्ती ना खूप बघण्यासाठी एकदम सुंदर वाटते. ही पण बघा, वाव, सर्वच मूर्ती छान आहेत.
आणि इथे पुन्हा गोल्डनमध्ये, आणि हे फेट्यांचे जरासे वेगवेगळे प्रकार आहेत. तर मित्रांनो, कसे वाटत आहे तुम्हाला गणपती बाप्पा? बघा ना, किती सारे गणपती बाप्पा आहे. जिकडे पाहावं ना तिथे गणपती बाप्पाच गणपती बाप्पा आहे. आणि ना तुम्हाला हे जे गणपती बाप्पा दाखवत होतो, सगळं सांगत होतो ना, तर मला एक समोर गणपती बाप्पा दिसलेला आहे. तो पण बघा किती सुंदर आहे. तो एक मिनिट तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे तो गणपती बाप्पा. हा माझं लक्षच नाही गेलं खाली. आणि तो बघतो ना आपण इथून, हो, याचं पण कलर कॉम्बिनेशन, बसण्याची बैठक वगैरे आहे ना, ती इतकी सुंदर आहे ना, काय विचारू नका. कलर्स बघा ना किती मस्त वाटत आहे. आणि ही जी बैठक, वाव. तुम्हाला आता ना मी क्लोजअप दाखवला. आता पूर्ण गणपती बाप्पा बघा असं वाटतं. ही बैठक बघा. हा कलर कॉम्बिनेशन आहे ना, त्यामुळे गणपती बाप्पांना खूप छान वाटतात बघण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये सेक्शनमध्ये आलेलो आहे. आणि इथे बघा तुम्ही, हे जे तुम्हाला मी आता फेटे वगैरे, कसं धोतर वगैरे नेसवलं जातं ना, तर ह्याचं काम इकडे केलं जातं. आणि इथे सर्व हे असे डायमंड वर्क वगैरे केलं जातं. इथे पण एक दगडूशेठ हलवाई आहे. इथे आणखीन एक मूर्ती दिसली मला. ही पूर्ण अशी लाल कलरमध्ये, आणि ह्याच्यावरचं काम बघा तुम्ही, डायमंड वर्क वगैरे बघा. ह्याला जे सोहळं वगैरे नेसवले ना, या सोहळ्याच्या वगैरे मिऱ्या वगैरे बघा. नारंगी पूर्ण गणपती बाप्पाला कलर आहे. आणि त्याचा पूर्ण तुम्ही जर हे बघतील ना, धोतर वगैरे बघतील ना, धोतर आहे, तर कशा मिऱ्या वगैरे घातलेल्या आहेत, एक नंबर वाटतंय.
फायनली निघालोय मयूर कला केंद्रमधून निघालोय. ॲक्च्युली आता कसं आम्ही जरा उशिरा गेलेलो ना, तर त्यामुळे पण मजा आली. पहिल्यांदाच असं भटकंती एक प्रवासवरती तुम्हाला व्लॉग वगैरे पाहायला मिळतात. त्याच्या अगोदर देखील बनवलेले आहेत, पण कंटिन्यू ते बनवले. आणि काही आपण पहिला टाकायचो ते रवी या चॅनलवरती टाकायचो, पण रवीवरती आता आपले गणेश फेस्टिवलचे ब्लॉग नाही येणार, तर ते ब्लॉग येणार आपले सगळे भटकंती एक प्रवासवरती. जसं आपण रवीचा या चॅनलवरती ब्लॉग बनवायचो सेम तसेच त्याच पद्धतीने तुम्हाला आपल्या भटकंती एक प्रवासवर हे सर्व ब्लॉग्स पाहायला मिळतील. आणि जास्तीत जास्त तुम्हाला मी गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करीन, तो माझा प्रयत्न नेहमी असतोच. आणि रवी ह्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. तिथे आपली पालघर सिरीज चालू आहे, तर तिथे पण अजून बरेच सारे व्लॉग येणार आहेत, सगळे लाईनअप आहेत. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. गणपती बाप्पाचा मस्त ना, असं उत्साहाचं होतं ना, का आता हळूहळू वातावरण तयार होईल. आणि खूप छान वाटलं मला पण. मी बऱ्याच टायमाने ॲक्च्युली मयूर कला केंद्रामध्ये गेलो, बऱ्याच टायमाने गेलो, पण खूप मजा आली. मला पण खूप बरं वाटलं. आणि असं होतं ना, इतके सारे गणपती बाप्पा असतात ना, तर कुठला गणपती बाप्पा शूट करू ना, ह्यामध्ये आम्ही कन्फ्यूज होतो. कारण की सर्वच गणपती बाप्पा देखणे आणि बघायला एकदम म्हणजे बघतच राहावे असं असतं ना, तर त्यामुळे नेहमीच असं होतं की कुठला गणपती बाप्पा शूट करणं कुठला नाही. पण जेवढं काही शक्य झालं ना, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. आणि हा फॉर्मॅट तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया ही कमेंट तर तुम्हाला करायचीच आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.